व्यवस्थापनामध्ये ड्रीपमधून खताचे नियोजन आणि आपण फवारणीमधून जे खताचे नियोजन केलं त्याचे सुंदर रिझल्ट आपल्या प्लॉटवरती कसे आलेले आहेत. आणि आपण अतिरिक्त नत्र वाढीसाठी वारंवार जे आपण औषधाचा वापर करतो की आपण ड्रीपमधून असू दे स्प्रेमधून असू दे त्याचा वापर करतो, त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्या वांगी प्लॉटवरती फुलकळीचे शेतकरी मित्रांनो कशी फुलकळी फुललेली आहे, जसा मोगरा फुलतो तसं शेतकरी मित्रांनो आपल्या वांगी प्लॉटवरती फुलकळी फुललेली आहे. आणि त्याचं शेतकरी मित्रांनो सेटिंगमध्ये पण रूपांतर झालेलं आहे. आणि जे आपल्याला नवीन सेटिंग लागलेलं आहे ते 100% शेतकरी मित्रांनो कीडमुक्त शेतकरी मित्रांनो सेटिंग आहे. त्या व्यवस्थापनामध्ये शेतकरी मित्रांनो वारंवार मी लाईव्हच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या पोहोचण्याचा शेतकरी मित्रांनो वांगी पिकामध्ये शेतकरी मित्रांनो पावसाळी हंगाम 2024मध्ये यावर्षी पावसाचे प्रमाण यावर्षी कमी जास्त म्हणजे वारंवार पावसाचे प्रमाण आहे. असं बंद हा विषयच नाही शेतकरी मित्रांनो. सारखं दिवसभर आणि सकाळच्या टायमिंगमध्ये धुकं पडणे, दुपारच्या टायमिंगमध्ये ऊन पडणे, संध्याकाळच्या टायमिंगमध्ये पाऊस पडणे, रात्री थंडी वाजणे, हे शेतकरी मित्रांनो क्लायमेटची कंडिशन झालेली आहे. आपण वारंवार शेतकरी मित्रांनो अतिरिक्त नत्र वाढीसाठी शेतकरी मित्रांनो ड्रीपमधून स्प्रेमधून जे नियोजन सांगतो त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो तुमच्या समोर आहेत. आपण अतिरिक्त नत्र वाढीमध्ये शेतकरी मित्रांनो वारंवार आपण 52-34 टिल्ट ताबोली ह्याचा शेतकरी मित्रांनो वापर करत असतो. त्याचे सुंदर रिझल्ट आपण प्लॉट थांबवल्यामुळे शेतकरी मित्रांनो हे आपल्या पेऱ्यातील अंतर कमी होऊन शेतकरी मित्रांनो यातून आपल्याला फुटवा निघाला आणि फुटव्याला शेतकरी मित्रांनो फुलकळ लागलेले आणि आपलं खाली सेटिंग पण पकडलेलं आहे शेतकरी मित्रांनो. आणि हे आपण येणाऱ्या स्पॉटसाठी शेतकरी मित्रांनो आपण परवा एक व्हिडिओ केला होता की भाजीपाल्यामध्ये बुरशीनाशकाचा योग्य वापर, त्यामध्ये शेतकरी मित्रांनो हे जसे स्पॉटिंग येतात ह्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो प्रिव्हेंटिव्हमध्ये जर आपण त्याचं व्यवस्थापन केलं तर त्याचे पण सुंदर रिझल्ट येतात. आपण त्याच्यासाठी शेतकरी